Practice set 14.1. Example number 1. Find the amount and the compound interest. इथे बघा या पहिल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक टेबल दिलेला आहे आणि टेबलमध्ये 4 कॉलम आहेत. पहिला आहे सिरियल नंबर, दुसरा आहे प्रिन्सिपलचा कॉलम, तिसरा आहे रेट आणि चौथा आहे ड्युरेशन. ड्युरेशन म्हणजे कालावधी. तर इथे बघा पहिलं जे एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला प्रिन्सिपल अमाऊंट सांगितलेली आहे 2000, त्या अमाऊंटसाठी रेट सांगितलेला आहे 5% आणि ड्युरेशन कालावधी दिलेला आहे इयर्समध्ये 2 इयर्स. तर यावरून आपल्याला इथे कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे आणि टोटल अमाऊंटसुद्धा काढायची आहे. तर सुरुवात करूया पहिल्या एक्झाम्पलपासून. आता या एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेल्या गोष्टी कोणकोणत्या आहेत त्या आपण आधी लिहून घेणार आहोत. तर इथे आपल्याला दिलेला प्रिन्सिपल 2000 म्हणजे पीची व्हॅल्यू आहे 2000, रेट दिलेला आहे 5 म्हणजे आरची व्हॅल्यू आहे 5% आणि ड्युरेशन दिलेलं आहे 2 इयर्स. ड्युरेशन म्हणजेच एन नंबर ऑफ इयर्स, तर एनची व्हॅल्यू आहे 2. आणि आपल्याला विचारलेलं काय काय, तर विचारलेलं आहे आपल्याला ए अमाऊंट आणि इंटरेस्ट मीन्स आय. तर इथे आपल्याला इंटरेस्ट काढायचं कंपाऊंड इंटरेस्ट. मग इथे कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं असल्यामुळे आपल्याला कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. तर आपण आधी शिकलोच की कंपाऊंड इंटरेस्टसाठी कोणता फॉर्म्युला यूज करतात, तर लक्षात असेलच. बघा ए इज इक्वल टू पी मल्टिप्लाय इन ब्रॅकेट 1 + r/100 रेज टू n. मी इथे आता पुढच्या स्टेपमध्ये आपण फक्त या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करणार. इथे एची व्हॅल्यू आपल्याला दिलेली नाही आहे म्हणून ए तसाच राहील. पीची व्हॅल्यू दिलेली आहे तर पीच्या ठिकाणी आपण घेणार 2000 मल्टिप्लाय इन ब्रॅकेट 1 + r/100. तर इथे आपल्याला आरची व्हॅल्यू दिलेली आहे. आरची व्हॅल्यू 5 आहे म्हणून आरच्या ठिकाणी आपण 5 घेणार अपॉन 100 रेज टू 2 म्हणजेच यांच्या ठिकाणी आपण घेणार 2 कारण यांची व्हॅल्यू आपल्याला 2 दिलेली आहे. आता याच्या पुढच्या स्टेपमध्ये काय होईल, तर इथे तुम्हाला हे बघितल्यानंतर लक्षात आलं असेल की आधी आपल्याला हा ब्रॅकेट सॉल्व्ह करावा लागणार आहे, ब्रॅकेट सोडवावं लागणार आहे. म्हणून ए इज इक्वल टू ही जी पीची व्हॅल्यू दिली आहे 2000 ही आपल्याला तशीच घ्यावं लागेल इंटू. आता आपण आधी ब्रॅकेट सोडवणार. आता ब्रॅकेटमध्ये बघा फ्रॅक्शनची आपल्याला ॲडिशन करायची आणि फ्रॅक्शनची ॲडिशन करण्यासाठी आपल्याला माहीत आहे डेनॉमिनेटर सेम असावे लागतात. मात्र इथे डेनॉमिनेटर सेम नाही. मग डेनॉमिनेटर जेव्हा सेम नसतात तेव्हा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. तर इथे 100 आणि 1 यांचं मल्टिप्लिकेशन होईल. 100 × 100 प्लस आणि या 5चा आणि या 1चा जो डेनॉमिनेटर आहे 1 जो इथे दिलेला नाही, तर 1 आणि 5 या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल. 5 × 1 = 5 म्हणजे काय येणार पुढे 100 + 5 अपॉन 100 अँड रेज टू 2. आता पुढील स्टेपमध्ये अगदी सिम्पल आहे. इथे 100 + 5 जे आहे तर यांची ॲडिशन होईल. तर ती ॲडिशन येणार आहे 105 अपॉन 100 आणि हे 2000 जे आहेत ते तसेच राहतील 105 अपॉन 100 रेज टू 2. आता इथे बघा 105 अपॉन 100 या दोनही नंबरला आपण स्मॉलेस्ट फॉर्म देऊ शकतो, या नंबरला आपण लहान करू शकतो. लक्षात ठेवा जेव्हाही असे फ्रॅक्शनमध्ये जिथे कुठे तुम्हाला स्मॉलेस्ट फॉर्म देता येईल तेव्हा स्मॉलेस्ट फॉर्म देऊन ते नंबर लहान करून घ्यायचे, संक्षिप्त रूप देऊन ते नंबर लहान करून घ्यायचे. कारण मग नंतर आपल्याला कॅल्क्युलेशन्स करताना किंवा आकडेमोड करताना सोपं जातं. म्हणून आता इथं 105 अपॉन 100 याला आपण स्मॉलेस्ट फॉर्म देऊ. स्मॉलेस्ट फॉर्म म्हणजे नेमकं काय, तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीमध्ये जे नंबर आहेत या नंबरला भाग जाणाऱ्या कोणत्या तरी एकाच संख्येनं त्यांना भाग द्यायचा आणि भाग देऊन त्या संख्यांना जितकं तुम्हाला लहान करता येईल तेवढं लहान करण्याचा प्रयत्न करायचा. तर इथे 105 आणि 100 हे 2 नंबर आहेत आणि दोन्ही नंबरला भाग जाणारा नंबर आपल्याला ते नंबर बघितल्याबरोबर लक्षात येतं की 5ने दोघांनाही डिवाईड करता येईल. मग मी 5ने इथे डिवाईड करतो. बघा कशा पद्धतीनं, तर 100ला जर मी 5ने डिवाईड केलं डेनॉमिनेटरमधल्या तर 100ला डिवाईड केल्यानंतर इथे 20 आन्सर येईल म्हणून मी 100 कट करून इथे 20 लिहितो. आणि 105ला जर मी 5ने डिवाईड केलं तर इथे आन्सर येणार आहे डिव्हिजनचं 21 म्हणून 105 कॅन्सल करून मी इथे 21 लिहितो. आता जे नंबर आलेले आहेत ते 21 अपॉन 20. तर या दोनही नंबरला डिवाईड करता येईल असा कुठलाही नंबर नाही. म्हणजे हे स्मॉलेस्ट फॉर्म इथे संपलं. यापेक्षा स्मॉल किंवा यापेक्षा लहान या नंबरला आता करता येत नाही. आता पुढील स्टेपमध्ये आपल्याकडे कोणकोणत्या व्हॅल्यू आहेत ते खाली लिहून घेऊ. तर इथे ए इज इक्वल टू 2000 तसंच लिहून घ्यावं लागेल मल्टिप्लाय इन ब्रॅकेट. इथे आपल्याकडे आलेले आहेत आता 21 अपॉन 20. तर खाली घेणार आपण 21 अपॉन 20 अँड रेज टू 2.
आता इथे बघा 21/20चा स्क्वेअर तुम्हाला दिसत आहे. स्क्वेअरचा अर्थ आपल्याला माहीत आहे की तोच नंबर आपल्याला 2 वेळा घ्यावा लागतो मल्टिप्लिकेशनमध्ये. तर आता पुढील स्टेपमध्ये आपण घेऊया. A इज इक्वल टू 2000 तसेच खाली राहतील, मल्टिप्लाय 21/20 अगेन मल्टिप्लाय 21/20. 21/20 आपण 2 टाइम्स घेतले कारण इथे याचा स्क्वेअर दिलेला होता. आता बघा इथे आलेल्या सर्व नंबरचे आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. यांना स्मॉलेस्ट फॉर्म करायचा आहे. मग न्यूमरेटर मधले नंबर कोणते आणि डेनॉमिनेटर मधले कोणते हे तुम्हाला आधी क्लिअर असलेलं आवश्यक आहे. तर इथे 2000 हा जो नंबर आहे तर हा न्यूमरेटर मधला आहे म्हणजे वरचा आहे. म्हणजेच 2000 मल्टिप्लाय 21 मल्टिप्लाय 21 आणि अपॉनमध्ये खाली कोणकोणते नंबर आहेत तर 20 × 20 म्हणजे हे 20 आणि 20 हे डेनॉमिनेटरमधले नंबर आहेत. तर 2000 21 आणि 21 हे न्यूमरेटरमधले नंबर आहेत. मग खालचे आणि वरचे या दोन नंबरला आपण ज्या ज्या नंबरने डिवाईड करू शकतो त्या त्या नंबरने डिवाईड करून त्यांना स्मॉलेस्ट फॉर्म करत नाहीचं, यालाच आपण आकडेमोड म्हणतो किंवा कॅल्क्युलेशन्स म्हणतो. तर बघा आता खालचे जे नंबर आहेत तर इथे मला 20 या दोन्ही 20च्या लास्टला मला 0 दिसत आहे आणि वरचा जो नंबर आहे 2000 याला सुद्धा लास्टला 0 आहे. तर आपण 0 कॅन्सल करू शकतो. 0 कॅन्सल करणे म्हणजेच काय थोडक्यात तर त्याला 10ने डिवाईड करणे. मग मी इथे 20चा हा 0 कॅन्सल केला 2000 मधल्या एका 0 सोबत आणि दुसऱ्या 20चा एक 0 कॅन्सल केला 2000 मधल्या दुसऱ्या 0 सोबत. आता बघा काय शिल्लक आहे तर वरच्या बाजूला 20 आणि खाली 2 आणि 2. तर इथे 2 आणि 20 या दोघांना सुद्धा मला 2ने डिवाईड करता येईल. 2ने दोघांना डिवाईड करता येतं म्हणजे स्मॉलेस्ट फॉर्म करता येईल. तर या 2ला मी 2ने डिवाईड केलं तर इथे आन्सर येणार 1 आणि 2ने जर मी 20ला डिवाईड केलं तर आन्सर येणार 10. म्हणजेच 20ला मी कॅन्सल करून इथे 10 लिहितोय. आता बघा परत कोणते नंबर शिल्लक आहेत तर वरच्या बाजूला आहे 10 आणि खाली इथे आपल्याला 2 दिसत आहेत. मग परत इथे 10 आणि 2 या दोघांनाही 2ने डिवाईड करता येतं. मग मी आता परत 2ने डिवाईड करतो. तर 2ने जर 2ला डिवाईड केलं तर 2 1 2 1 आन्सर येईल आणि 2ने जर 10ला डिवाईड केलं तर 2 5 10 म्हणजे इथे 10 कॅन्सल होऊन इथे येईल 5 आन्सर. आता बघा डेनॉमिनेटरमध्ये सर्व 1 1 आलेले आहेत म्हणजे डेनॉमिनेटरमधले नंबर संपलेले आहेत त्यामुळे आता स्मॉलेस्ट फॉर्म होऊ शकत नाही. मग आता उरलेले जे नंबर आहेत ते खाली घ्या. कोणकोणते नंबर उरलेले आहेत तर 5 × 21 × 21. आता आपल्याला इथे डेनॉमिनेटरमध्ये कुठलाही नंबर नाही, आता फक्त मल्टिप्लिकेशन्स शिल्लक राहिलेले आहेत त्यामुळे आता आपल्याला हे मल्टिप्लिकेशन्स करावे लागणार आहेत. तर 21 × 21 × 5 हा मल्टिप्लिकेशन तुम्हाला येत असेल, हा मल्टिप्लिकेशन येत नसेल तर करून बघा, प्रॅक्टिस करा आणि हा मल्टिप्लिकेशन केल्यानंतर याचा फायनल आन्सर येणार आहे A इज इक्वल टू 2205. म्हणजेच या एक्झाम्पलमधली आपल्याला आता अमाऊंटची व्हॅल्यू मिळालेली आहे. तर टोटल अमाऊंट किती होती 2205 एवढी अमाऊंट विथ कंपाऊंड इंटरेस्ट इथे आहे. मग आता आपल्याला परत अमाऊंट शिवाय आपल्याला इंटरेस्टसुद्धा विचारलेला आहे. मग इंटरेस्ट कसं काढायचं आपण आधीच्या फॉर्म्युल्यामध्ये बघितलेलं आहे. तर ही जी अमाऊंट आहे अमाऊंटमधून जर आपण प्रिन्सिपल मायनस केलं तर उरेल ते इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट. मग अमाऊंट किती आहे तर 2205 आणि त्यामधून मायनस करायचं आपल्याला प्रिन्सिपल किती आहे 2000 आणि या दोघांची जर सबट्रॅक्शन केली तर आन्सर येणार आहे 205. म्हणजेच या एक्झाम्पलमध्ये अमाऊंट आलेली आहे 2205 तर इंटरेस्ट आलेला आहे, कंपाऊंड इंटरेस्ट आलेलं आहे 205. आता बघूया टेबलमधलं सेकंड एक्झाम्पल. या एक्झाम्पलमध्ये कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण आधी खाली लिहून घेऊया. तर इथे आपल्याला पीची व्हॅल्यू दिलेली आहे 5000, प्रिन्सिपल 5000, रेट दिलेला आहे 8 म्हणजे आरची व्हॅल्यू आहे 8, ड्युरेशन दिलेलं आहे 3 इयर्स म्हणजे एनची व्हॅल्यू आहे 3 आणि विचारलेलं आहे आपल्याला अमाऊंट आणि इंटरेस्ट. तर सुरुवात करूया. आपल्याला इथे कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे म्हणून आपल्याला कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला लिहावा लागेल. तर फॉर्म्युला आहे A इज इक्वल टू P इंटू इन ब्रॅकेट 1 + R/100 रेज टू n. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करणार. तर इथे A इज इक्वल टू पीची व्हॅल्यू आहे 5000, पीच्या ठिकाणी घेणार 5000 इंटू इन ब्रॅकेट 1 + R, आरची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 8, आरच्या ठिकाणी येणार 8/100 रेज टू n, यांची व्हॅल्यू आहे 3 म्हणून यांच्या ठिकाणी येणार 3. आता पुढच्या स्टेपमध्ये ज्याप्रमाणे आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये केलं होतं तर इथे ही जी ॲडिशन आहे तर ॲडिशन करताना इथे डेनॉमिनेटर सारखी नाही म्हणजेच क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला करावं लागणार आहे. सो 100 × 100 प्लस 8 × 8/100 रेज टू 3. आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला ब्रॅकेटमधली ॲडिशन करावी लागेल म्हणून हे 5000 जे आहेत ते तसेच राहतील. सो A इज इक्वल टू 5000 इंटू ब्रॅकेटमध्ये 100 + 8 होते तर 108/100 आणि रेज टू 3.
आता आधीच्या एक्झाम्पलप्रमाणेच 108/100 आलेले आहेत, तर या दोन्ही नंबरला आपण स्मॉलेस्ट फॉर्म देऊ शकतो. यांना लहान आपण अजून करू शकतो. तर या दोन्ही नंबरला कोणत्या नंबरने डिवाईड करता येईल बघा. तर पाहता क्षणी आपल्या लक्षात येतं की दोन्ही नंबरला 2ने डिवाईड करता येईल. करूया. तुम्ही मोठ्याही नंबरने डिवाईड करू शकता. जर तुम्हाला 2 पेक्षा एखादा मोठा नंबर लक्षात आला त्यानं सुद्धा डिवाईड करता येईल. उलट त्याने आपलं उत्तर लवकर मिळेल. पण नाही लक्षात आलं तरी हरकत नाही, आपण 2 पासून सुद्धा सुरुवात करू शकतो. तर 100ला जर 2ने डिवाईड केलं तर इथे येणार 50 आन्सर. आणि जर 108ला जर मी 2ने डिवाईड केलं तर इथे येणार 54. म्हणजे 108 कट करून मी इथे लिहिले 54. आता बघा कोणकोणते नंबर आलेले आहेत. 54/50. आणि परत आपल्या असं लक्षात येतं की 54 आणि 50 या दोघांना परत 2ने डिवाईड करता येतं. मग करूया. जर 50ला मी 2ने डिवाईड केलं तर इथे आन्सर येणार 25. आणि जर 54ला मी 2ने डिवाईड केलं तर इथे आन्सर येणार 27. आता जे नंबर आलेले आहेत 27 आणि 25 या दोघांना डिवाईड करणारा कुठलाही नंबर नाही. म्हणून आता इथे स्मॉलेस्ट फॉर्म संपलं. मग आता आपल्याकडे कुठले नंबर उरलेले आहेत ते आपण खाली लिहून घेऊ. सो A is equal to 5000 into in bracket 27/25 raised to 3. आता इथे बघा 27/25 raised to 3 आहेत. म्हणजे 27/25चा इथे क्यूब आहे. या क्यूबचा अर्थ तुम्हाला माहीत आहे. तर 27/25 हे 3 टाइम्स आपल्याला मल्टिप्लिकेशनमध्ये घ्यावे लागतील. तर घेऊया पुढच्या स्टेपमध्ये. A is equal to 5000 into 27/25 into 27/25 into 27/25. आता आधीच्याच एक्झाम्पलप्रमाणे न्यूमरेटरमधले नंबर्स आणि डेनॉमिनेटरमधले नंबर्स यामध्ये आपण स्मॉलेस्ट फॉर्म करू शकतो. तर बघा वरचे नंबर कोणकोणते आहेत. तर 5000 into 27 into 27 into 27. आणि खालचे डेनॉमिनेटरमधले नंबर कोणते आहेत. तर 25 into 25 into 25. मग इथे आपल्याला हे नंबर बघितल्यानंतर काही लक्षात येतं का की कुठल्या नंबरने डिवाईड करून याला स्मॉलेस्ट फॉर्म देता येईल का. तर आपल्या असं लक्षात येतं की 5000 आणि 25 या दोघांनाही 25ने डिवाईड करता येतं. मग मी 25ला डिवाईड करतो. तर 25ला जर 25ने डिवाईड केलं तर आन्सर येणार 25 1 जा 25 1. आणि जर 5000ला मी 25ने डिवाईड केलं तर आन्सर येणार 200. आता परत बघितल्यावर आपल्याला लक्षात येतं की 200 जे वर आलेले आहेत आणि खाली 25 आहेत तर या दोघांमध्ये परत स्मॉलेस्ट फॉर्म होऊ शकतं. दोघांनाही परत 25नेच डिवाईड करता येईल. जर तुम्हाला डायरेक्टली 25 लक्षात नाही आलं तर तुम्ही 5ने सुद्धा डिवाईड करू शकता. परंतु जर मोठ्या नंबरने डिवाईड केलं तर आपल्याला उत्तर लवकर मिळेल. म्हणून आपण ते 25ने डिवाईड करू. तर 200 आणि 25ला जर 2ने डिवाईड केलं, 25ला जर 25ने डिवाईड केलं तर 25 1 जा 25. आणि 200ला जर 25ने डिवाईड केलं तर इथे येणार 8. 25 8 जा 200. आता वर जे नंबर आहेत 8 27 27 27 आणि खाली उरलेले आहेत फक्त 25. तर आता वरच्या आणि खालच्या नंबरमध्ये स्मॉलेस्ट फॉर्म करता येईल किंवा सारख्या नंबरने डिवाईड करता येईल असा कुठलाही नंबर आता नाही. मग उरलेलं काय ते आपण खाली लिहून घेऊ. तर A इज इक्वल टू हे 8 into 27 into 27 into 27 अपॉन खाली उरलेले आहेत फक्त 25. आता इथे मात्र आपल्याला थेट या वरच्या नंबरचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मल्टिप्लिकेशन थोडा मोठा आहे, काळजीपूर्वक करून बघा. मी इथे डायरेक्टली आन्सर लिहितो आहे. 8 into 27 into 27 into 27 यांचा जर मल्टिप्लिकेशन केला तर आन्सर येणार आहे 1,57,464 आणि अपॉन डेनॉमिनेटरमध्ये आहेत 25. आता इथे जे नंबर आलेले आहेत 1,57,464 अपॉन 25 तर या दोघांनाही डिवाईड करता येणारा कुठलाही नंबर नाही. म्हणजे यांचं स्मॉलेस्ट फॉर्म होऊ शकत नाही. त्यामुळे इथे आपल्याला सरळ सरळ डिव्हिजन म्हणजेच भागाकार करावा लागणार आहे. तर आता भागाकार आपण इथे बघूया. तर बघा 1,57,464ला आपण डिवाईड करणार आहोत 25ने. सो 25 6 जार 150. 157मधून 150 मायनस केले, खाली येणार 7 आणि वरतून आता नंतर आपण 4 घेणार. आता 74ला आपल्याला 25ने डिवाईड करायचं आहे. तर 25 2 जा 50. 74मधून 50 मायनस केले, खाली उरणार 24. जर त्यानंतर आपल्याला पुढचा नंबर खाली घ्यायचा आहे तो आहे 6 आपण खाली घेतले तर इथे नंबर मिळाला आपल्याला 246. 246ला 25ने डिवाईड करायचं आहे तर 25 9 जार 225 होतात. म्हणजेच 246मधून आपल्याला 225 मायनस करावं लागतील. सबट्रॅक्शन केल्यानंतर खाली उरतील 21. 21 नंतर आता 6ला डिवाईड करून संपला. आता आपल्याला 4 खाली घ्यावे लागतील. 4 खाली घेतल्यानंतर इथे होतील 214. आता 214ला आपल्याला 25ने डिवाईड करायचं आहे. सो 25 8 जार 200 हा इथे डिव्हिजन द्यावा लागेल.
तर इथे 214 मायनस 200 जर आपण केले तर खाली उरतील 14. आता इथे आपल्याला बाकी शून्य येणं अपेक्षित आहे, परंतु इथे 14 आली. मग अशा वेळेस तुम्हाला माहीत आहे की आपण वर पॉईंट देऊन भागाकारामध्ये पॉईंट देऊन आपण खाली 0 घेऊ शकतो. म्हणून आपण वर पॉईंट देऊया. पॉईंट दिल्यानंतर आता वरतून खाली घ्यायचे नंबर संपलेले आहेत, मात्र पॉईंट दिल्यामुळे आपण आता 0 घेऊ शकतो. तर इथे जर 0 घेतला तर इथे होईल 140. 140ला आता 25ने डिवाइड करायचं आहे. तर इथे 25 5 जार 125. 140मधून 25 मायनस केले तर खाली उरतील 15. आता या 15ला आपण पॉईंट दिलेला आहे, त्यामुळे परत आपण 0 घेऊ शकतो. इथे खाली नंबर होईल 150. 25 6 जार 150 अँड 150 मायनस 150 इज 0. तर इथे आपला डिव्हिजन आलेला आहे 6298.56. म्हणजेच आपली अमाऊंट आलेली आहे 6298.56. आता ही आलेली आहे अमाऊंट आपल्याला 1 मिळालं. आपल्याला परत इंटरेस्टसुद्धा काढायचं आहे. मग आता इंटरेस्ट कसं काढायचं आहे आपण आधीच बघितलेलं आहे की अमाऊंटमधून आपण जर प्रिन्सिपल काढून टाकलं तर आपल्याला इंटरेस्ट मिळणार, कारण अमाऊंट म्हणजेच प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट आहे. इंटरेस्टसाठी आपण अमाऊंटमधून प्रिन्सिपल वजा करू. तर अमाऊंट आहे इथे 6298.56 आणि त्यामधून मायनस करायचं आपल्याला प्रिन्सिपल आहे 5000. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना ज्या संख्यांमध्ये पॉईंट असतात, म्हणजे ज्याला आपण डेसिमल फ्रॅक्शन असं म्हणतो, तर अशा नंबरची सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन करताना अडचणी येतात. म्हणून आपण हे एक एक्झाम्पल इथे ही एक सबट्रॅक्शन आपण इथे प्रत्यक्ष करून बघू. तर 6298.56 मायनस 5000. आता हा दुसरा नंबर 5000 या नंबरच्या खाली लिहिताना बघा आपल्याला एक दक्षता घ्यायची असते, ती म्हणजे बरोबर पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे. पहिल्या संख्येचा पॉईंट हा 8च्या नंतर आहे आणि दुसऱ्या संख्येचा पॉईंट हा 5000 मधला तिसरा 0 संपल्यानंतर आहे. ज्या संख्येमध्ये तुम्हाला पॉईंट दिसत नाही त्या संख्येचा तो शेवटी असतो. मग या पद्धतीने आपल्याला संख्या लिहावं लागतील आणि आता यांची करायची आपल्याला सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी करूया. बघा 6 मायनस 0 इज 6, 5 मायनस 0 इज 5. पॉईंट खाली आपल्याला पॉईंट घ्यावा लागेल. 8 मायनस 0 इज 8, 9 मायनस 0 इज 9, 2 मायनस 0 इज 2 अँड 6 मायनस 5 इज 1. म्हणजे आपला आन्सर काय आलेला आहे 1298.56. म्हणजे हे आन्सर म्हणजे नेमकं काय काढलं आपण तर इंटरेस्ट. तर इथे आपल्याला इंटरेस्ट मिळालेला आहे 1298.56. आपल्याला ज्या दोन्ही गोष्टी विचारल्या त्या आपण काढलेल्या आहेत. तर या एक्झाम्पलमध्ये अमाऊंट आहे 6298.56 आणि इंटरेस्ट आहे 1298.56. या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 14.1 मधले पहिले 2 एक्झाम्पल अगदी डिटेलमध्ये समजून घेतलेले आहेत. अजून या प्रॅक्टिस सेटमध्ये 3 एक्झाम्पल्स बाकी आहेत. तर हे उरलेले 3 एक्झाम्पल्स आपण या व्हिडिओचा पुढचा पार्ट म्हणजे पार्ट 3 मध्ये अगदी सविस्तर समजून घेणार आहोत. तर पुढचा पार्ट 3 हा बघायला विसरू नका.